जसं जसं हा उपखंडाचा तुकडा सरकत गेला आणि याची उंची वाढत गेली तसा तसा मान्सून इफेक्टिव्ह होतो. तोपर्यंत मान्सून नव्हताच, असणारच नाही. मे महिन्याच्या अखेरीस प्रत्येकाला प्रतीक्षा असते ती मान्सूनची. मान्सून दाखल झाल्यापासून उत्साहाचे वातावरण असते, परंतु पुढे काही वेळा तो खोळंबतो. असे का होते? मान्सून भारतात सर्वत्र कसा पसरतो? त्याचे किती शाखा आहेत? याविषयी छान उत्तम मार्गदर्शन प्राध्यापक इरावती संजीव नलावडे यांनी केले. नमस्कार. आज आपल्या अभ्यास मंडळात डॉक्टर इरावती संजीव नलावडे ते आले आहेत. तर यांचे मिस्टर आपल्याकडे पक्ष्यांचं वगैरे माहिती द्यायला येऊन गेलेत. माहिती म्हणजे आपल्याकडे 3-4 लेक्चर झाली आहेत त्यांची, पण यांची माझी गाठ काही पडत नव्हती. पण एकदा आमच्या वर्कशॉपमध्ये त्या आल्या होत्या आणि सगळं जॉग्रफीचं त्यांनी इतकं सुंदर समजावून सांगितलं की मी त्यांची लगेचच विचारलं, अहो तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे खरं. आणि मग त्या हो म्हणाल्या की ते समजावून सांगण्याची त्यांची जी पद्धत आहे ना, त्यामुळे आपलं सगळं चित्र असं डोळ्यापुढे उभं राहतं. मला इतकं छान वाटलं ते की शिकवणं कसं असावं हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. तर त्यांची आता माहिती फक्त मी सांगते. SNDT कला आणि वाणिज्य महाविद्यालयात त्या भूगोल विभागाच्या प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. भूगोल आणि पर्यावरण या विषयावर लेख आणि पुस्तके आणि त्यांचं लिखाण पण खूप आहे. आकाशवाणीवरती नाते निसर्गाशी या कार्यक्रमासाठी त्यांनी लिखाण केलेलं आहे, म्हणजे अर्थात भूगोलाशी संबंधित आणि वेगवेगळ्या विषयांवर पण. शिवाय शाळा महाविद्यालये इथे त्यांनी वेगवेगळे कोर्सेस घेतलेत. विविध निसर्ग शिबिरे आणि अभ्यासशाली पण आम्ही अभ्यासशालीलाच गेलो होतो त्यांच्यावर. भूगोल तज्ज्ञ म्हणून त्यांचा सहभाग आहे आणि महाराष्ट्र भूगोल शास्त्र परिषद या संस्थेच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. आज आपण त्यांचा हा आता जो काय आपला एल निनो पाऊस नाही अमकं तमकं, तर मी त्यांना म्हणलं हा अगदी छान विषय आणि आम्हाला तो आता ऐकलं की नक्की काय होतं याच्यामुळे. म्हणजे आपण पेपरला खूप वाचतो असं आहे तसं आहे वगैरे, पण आपल्याला एखाद्या चांगल्या तज्ज्ञ माणसाकडनं हे शिकून घ्यायला आवडेल म्हणून मी त्यांना म्हणले येता का, त्या म्हणल्या लगेचच हो म्हणाले. आणि त्यामुळे आपण त्यांचं ऐकूया तर. आणि मुख्य म्हणजे त्या खूप बिझी असतात, ठिकठिकाणी व्याख्यानं देतात, म्हणून मी त्यांचे आत्ताच आभार मानते आधी. तर की आत्ता घरात किंवा घराबाहेर पडल्यावर पावसाबद्दल चिंता आहे. परवाच्या दिवशी पाऊस पडला, मला रोजच्या वेळेला काय होईल असं थोडं वाटलं, पण त्याला काही अर्थ नाहीये. पुन्हा आपण जागी आलो तरी पावसाची चिंता सगळ्यांचं मनात आहे आणि तोच विषय होतो मला. आणि मग हळूच एक अल निनो शब्द ऐकायला येतो. तर सकट सगळ्यांना तो माहित नाही, पण साधारण जे मीडियामध्ये ऍक्टिव्ह आहे, न्यूजपेपरमध्ये काहीतरी सारखं वाचत असतात संबंधित, त्यांना तो शब्द चांगला परिचित आहे. अल निनो हा जगासाठीचा खरं तर एक खूप कॉम्प्लेक्स आणि मोठा विषय आहे आणि याच्यामध्ये अनेक म्हणजे इंटरडिसिप्लिनरी रिसर्च चालू आहे. ते ओशनोग्राफर्स आहेत, क्लायमेटॉलॉजिस्ट आहेत किंवा मेटिओरॉलॉजिस्ट आहेत आणि भरभर रिसर्च चालू आहे. मी एक भूगोलाच्या अभ्यास आहे, मला जे कळलंय या विषयात भूगोलाच्या अंगाने ते मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ते रिसर्चर्स काय काय बोलतात ते काही वेळेला समजावून घेणं सुद्धा अवघड. तर मी भूगोलाच्या अंगाने ह्याच्यात काय समजण्यासारखं आहे ते नक्कीच. आता पहा, या पहिल्या स्लाइड मध्ये खूप म्हणजे हा पॅसिफिक महासागर आहे आणि खूप मोठं उष्ण पाण्याचं एक पट्टा तयार झालाय. हा तो अल निनो आहे. म्हणजे असा तो असतो नकाशामध्ये पाहिलं तर गरम पाण्याचं काहीतरी एक साठा निर्माण होतो. आता कोणी म्हणेल पाणी तापणारच ना, कारण असं बघा की पृथ्वी निर्माण झाल्यावर पृथ्वीचं खडक मातीवालं एक मृदावरण तयार झालं. मग जे लिक्विड फॉर्म मध्ये आलं त्यांनी पाणी जे सगळं एकत्र झालं त्यांनी जलावरण तयार झालं म्हणजे समुद्र. आणि उरलेलं गॅसियस मटेरियल जे होतं
ते त्याभोवती तरंगत राहिलं वातावरण. हे 3 मुख्य घटक आहेत पृथ्वीच्या एकूण व्यवस्थेचे. आता यांच्यामध्ये एकमेकात खूप सामंजस्य आहे असं भूगोल अभ्यासात मला खूपच छान कळलंय. म्हणजे कसं, तर हळूहळू पृथ्वी थंड होतीये अंतर्गत भागामध्ये, हा एक मुद्दा झाला. पण आज सुद्धा ज्या सौर ऊर्जेचं सारखं रोज आपल्याकडे आवक चालू आहे किंवा रात्री जावक चालू आहे, या सगळ्या सौर ऊर्जेचं व्यवस्थापन हे 3 घटक करतात. वाटणी चक्र, काय आपल्याला हवंय तेवढं ठेवायचं, बाकी पुढे पास करायचं. पुढचे जे आपल्याला हवं ते ठेवतात, नाही तर परत पास करतात. म्हणजे उदाहरणार्थ की वातावरणातनं सौर ऊर्जा येते, पाण्याला तापवते. हे सगळं मी अल निनो कडे जाणार बोलतेय. ह्या थोड्याशा बेसिक गोष्टी आहेत त्यातल्या. पाण्याकडे ती ऊर्जा दिली जाते. पाण्याची उष्णता धारण करण्याची शक्ती बरीच आहे, कारण हवेच्या पेक्षा पाणी खूप मोठं क्षेत्र पाणी धरून ठेवतं, साठवून ठेवतं, लिक्विड आहे. जमीन खरं तर घन आहे आणि जास्त ठेवेल, पण तिचं वरचा काही थरच तापू शकतो. ते आजपर्यंत पुढे पास केलं जात नाही. त्यामुळे मृदावरण म्हणजे भूभाग जे आहेत त्यांचा वरचा काही भागच तापतो, अशी त्याची मर्यादा आहे. मग त्या मानाने पाणी खोलवर तापतं जर सतत वर उष्णता येत राहील. पण जमीन किंवा पाणी दोन्हींचा एक गुणधर्म आहे की ते तापले की ते लगतच्या हवेला ते पास करतात. त्यामुळे तापलेल्या पाण्याजवळ किंवा तापलेल्या भूपृष्ठाजवळच हवेचं तापमान पण जास्त राहतं. असं हे सगळं वाटपाची गोष्ट आहे. आता यात अल निनो काय वेगळा असतो असं आपण त्याकडे चाललोय. आता ही जी ऊर्जा, सौर ऊर्जा म्हणजे ही जी काही वाटली दिली घेतली जाते, त्याच्या पण पृथ्वीच्या पृष्ठावरच्या स्वतःच्या काही सिस्टम्स आहेत. उदाहरणार्थ पहिली एक त्यातली सिस्टम आहे, प्लीज हा नकाशा पाहिल्यावर तुम्हाला शाळेतला भूगोल आठवेल आणि अरे बापरे आता ह्या काय काय करणार आहेत कोण जाणे, कंटाळा आला, उठून जावं असं वाटतंय. कारण खूप सारे बाण इकडून तिकडे वारे जात आहेत. काही उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, ज्या काही दिशा असतील त्याबद्दल बोललं जाईल आणि एक गोंधळ डोक्यात येईल. मी हा गोंधळ होऊ देणार नाहीये, थोडंच बोलणार आहे गरजेपुरतं. अल निनोला लागतं तेवढंच बोलणार आहे, बाकीचं मी काहीही बोलणार नाही. पण ते बोलणं मला गरजेचं वाटतं. तर आता मुद्दा असा की ही आहे, ही वर टायटल दिलंय त्याप्रमाणे प्लॅनेटरी म्हणजे सगळ्या पृथ्वी ग्रहासाठीची वाऱ्यांची सिस्टम आहे. वारे का? कारण पृष्ठ तापतं, पृष्ठ तापल्यावर जवळची उष्णता हवेला देतं, हवा तापते. हवा तापल्यानंतर आता ती सगळीकडे सारखी तापेल का? एवढा मोठा गड आहे. ध्रुवावर काही वेगळंच वातावरण आहे, मध्य कटिबंधात काही वेगळं आहे, विषुववृत्तावर काही वेगळं आहे. म्हणजे तापण्याच्या प्रक्रियेत सुद्धा फरक आहे. मग ही देवाणघेवाण येते. म्हणजे हवाच एकमेकात ती वाहून नेते उष्णता, आणि हवा हल्ली की आपण त्याला वारे म्हणतो. तर असे वारे निर्माण होऊन सबंध ग्लोबवर एक म्हणजे सामंजस्याचं किंवा असं मध्यम परिस्थितीचं वातावरण तयार केलं जातं. कारण नाही तर एक्स्ट्रीम्स मध्ये हा जीव त्याचं इव्होल्युशन हे शक्य नाही. त्यामुळे मध्यम परिस्थिती निर्माण व्हावी हा या सिस्टम मधला एक मूळ निसर्गाचा हेतू आहे. आणि त्यामुळे ते गरम जे हवा आहे ती दुसरीकडे वाहून नेली जाते. आता ते कसं होतं तर ह्यातला मध्ये तुम्ही समजू शकता की हा विषुववृत्तीय भाग आहे. विषुववृत्तावर वर्षाचा बराच काळ उष्णता सूर्याची जास्तीत जास्त येते. म्हणजे असं बघा की आपण शिकलेलं आठवा की हे मकर वृत्त आहे, हे कर्कवृत्त आहे. ह्याच्या दरम्यान सूर्य हलतो. म्हणजे हे सूर्याचं आम्ही त्याला भासमान भ्रमण म्हणतो. सूर्य हलत नाही, आपण गोल हलतो, एकदा असे आणि एकदा असे. एकदा उत्तर गोलार्ध त्याच्या समोर असतो आणि एकदा दक्षिण गोलार्ध त्याच्या समोर असतो. आणि त्यामुळे असं वाटतं आपल्याला
की तो मकर वृत्तावर गेला, विषुववृत्तावर आला, कर्कवृत्तावर गेला, परत विषुववृत्तावर आला. हे त्याचं चालू आहे. याचा परिणाम तापमानाच्या वाटपावर होतो. म्हणजे विश्ववृत्तावर इन जनरल तापमान जास्त असतं. कधी कधी ते कर्कवृत्ताकडे सरकतं, कधी कधी मकरवृत्ताकडे सरकतं. पण यानुसार हा विश्ववृत्ताजवळचा जो जास्त तापमानाचा प्रदेश आहे त्याचं काय होतं की तापलेली हवा प्रसरण पावते. प्रसरण पावली की ती हळूहळू वर उचलली जाते आणि वर उचलली गेल्यावर ती स्वतःच आकारमान वाढल्यामुळे थंड होते आणि उंचावर थंडी आहे असं दोन्हीचा परिणाम होऊन तिचं तापमान कमी होतं. पण हे सगळं होताना विश्ववृत्तावर सारखंच कन्व्हेक्शन म्हणतात त्याला, उंच उचलली जाणारी हवा हेच कायम राहते जास्तीत जास्त काळ. मग आता ही गेलेली हवा तिथं काय, ती दोन बाजूला ढकलली जाते कारण मागणं सतत उचललं जाणं आणि हवेचा पुरवठा आहेच. ही दोन दिशांना ढकलली जी जाते ती थंड होत 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 एका लेवलला आली की खाली उतरते. ही उतरणारी हवा जी आहे ती त्या मी आता दाखवलं त्या 30 अंशांच्या आसपास उतरते आणि परत 30 अंशाकडनं विश्ववृत्ताकडे ती परत येते. म्हणजे हे एक प्रकारचं सेल तयार होते. उचललं जाणं, आडवं वाहणं, खाली उतरणं, परत भूपृष्ठालगतून परत विषुववृत्ताकडे येणं. भूपृष्ठालगतची जी आडवी वाहणारी हवा आहे तिला वारे म्हणतात. हे वारे व्यापारी वारे म्हणून ओळखले जातात. आणि मी तुम्हाला दिशांमध्ये खूप नेत नाही पण हे ईशान्येकडून येतात म्हणून ईशान्य किंवा इंग्लिशमध्ये सोपं जात असेल तर नॉर्थ ईस्ट व्यापारी वारे आणि हे साऊथ म्हणून, पण म्हणजे दोन्ही वारे ईस्ट कडनं आल्यासारखे आणि ते विषुववृत्ताजवळ जमा होतात. हे जमा होणं जे आहे हे पण एक त्याला कन्व्हर्जन झोन म्हणतात. ते आपण पुढे आणि नीट बोलू. आता इथे एवढंच लक्षात ठेवा की हे दोन वारे एकत्र येतात आणि साहजिकच त्या मधल्या बेल्टमध्ये ते सागरावरनं वाहताना सागरी पाण्याला ढकलतात. हा त्याचा इथला संदर्भ आहे ते स्वतः वाहतात आणि सागरी पाण्याला ढकलतात. आता या सागरी पाण्याला ढकलल्यामुळे सागरामध्ये एक सर्क्युलेशन फॉर्म होतं. तिथे पण ते थोडक्यात पुन्हा सांगते. म्हणजे मी हे थोडं वेगळं काढलं कारण त्या सगळ्या गडबडाटात पुन्हा गोंधळ नको आणि आपल्यासाठी हे महत्वाचं आहे कारण अल निनोच्या नॉर्मल परिस्थितीत वारे असे पाण्याला ढकलत असतात. पण मग काय होतं ते आपण पुढे बघू. या वार मग या नकाशात तुम्हाला सागरी प्रवाह दिसतील. आता यातले अटलांटिक आणि पॅसिफिक दोन ठिकाणी गेलाय. आपण आपल्या अभ्यासासाठी तो परत मध्ये आणणार आहोत एकत्र. पण या स्लाइडमध्ये तो 2 ठिकाणी गेलाय. तर या दोन्हीकडे सागरी प्रवाह तयार झाले. काय झालंय, विषुववृत्तावरनं हवा ढकलली गेली की ती दक्षिणेकडे जाते. आता ही उष्ण पाणी आहे. उष्ण पाणी असं ढकललं गेलं. साधारण 40 अंशांच्या आसपास आलं की ते हळूहळू थंड होतं. उष्ण पाणी अर्थातच सागर जलाच्या वरच्या एरियात राहतं. थंड पाणी खाली उतरतं. आणि मग हे थंड पाणी पुन्हा इथे एखाद्या जमीन भागाचा बेटाचा कशाचा आहे अडथळा आला की त्याला एक दिशा मिळते. दुसरं दिशा मिळण्याचं कारण आहे पृथ्वी स्वतः भोवती फिरते. यामुळे ही सेल तयार होते. एक मगाशी पाहिली ती अशी सेल होती. आता हे पाण्यातली सेल आहे. तर अशी ही सेल आहे. आता ही अटलांटिक मधली जी सेल आहे पाण्याचं जे वाहणं आहे हा तो पेरू देश म्हणजे पेरू आणि इक्वेडॉरचा प्रदेश की जो आता खूप चर्चेतच आहे. आणि हा प्रवाह आहे हा पेरू. पण म्हणजे हा विश्ववृत्तीय प्रवाह. मग इथं ऑस्ट्रेलिया हे इथे दिसते उरलेलं. ऑस्ट्रेलियाचा उष्ण प्रवाह कारण हे उष्ण पाणी आहे विषुववृत्ताकडून येणार. मग थंड होत जातं ते आणि पुन्हा विषुववृत्ताकडे येतं. साहजिक
त्याचे गुणधर्म थंड आहेत, त्यामुळे ते जरा खाली तळाजवळ जातं किंवा खालच्या भागात जातं. असा हा थंड प्रवाह परत येतो. याचा आता आपल्याला पुढे संबंध आहे. म्हणजे हे सर्क्युलेशन असं राहत नाही. अल निनो आला की हे सर्क्युलेशन उलट पालट होतं. ते कसं ते आपण बघणार आहोत. इथे पुन्हा एकदा मी वेगळं करून बघा, हा पॅसिफिक मी मध्ये आणलाय आता, बरोबर. तो 2 ठिकाणी डिवाइड झाला होता. तर त्यामुळे ही दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, हे एशियाटिक सगळा प्रदेश एशियाच. आता इथे हे इक्वेटरवरचं पाणी आलं, असं गेलं परत. हे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दोन्ही गोलार्धात असा पाण्याचा एक सर्क्युलेशन तयार होतं. यातनं पाणी, उष्ण पाणी थंड भागाकडे, थंड पाणी उष्ण भागाकडे बॅलन्स राखण्याचा निसर्गाचा प्रयत्न, हा त्याचा उद्देश. आता हा पुन्हा पॅसिफिक आहे आणि अल निनोच्या आधीची इथली नॉर्मल स्थिती काय आहे ती तो वर्णन करतोय की सागर जल जे आहे हे उबदार ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळ आहे आणि थंड पाणी इथे आहे. आता हा पेरुवियन करंट आहे आणि हा ऑस्ट्रेलियन प्रभाव आहे. आता उबदार पाणी या दिशेने आलं की काय होतं, त्याचा एक साठा तयार होतो. ही नॉर्मल आहे परिस्थिती, पण त्याचा एक साठा तयार होतो आणि या साठ्यामुळे आपसुकच थंड पाणी तिकडे वर, म्हणजे सागर तळापासून सागर पृष्ठाकडे यायला मदत होते, कारण उष्ण पाणी वरचं निघून गेलं. त्याला अपवेलिंग म्हणतात. अपवेलिंग म्हणजे आपसुकच, जरी ते खरं तर थंड पाणी कमी तापमानाचं म्हणजे जड, पण दुसऱ्या बाजूला एक काय सगळं साठल्यावर ते सिसॉय, बरोबर, इकडे खूपच वाढलंय. इथं काय भर घालायला थंड पाणी मग हळूहळू वरच्या पातळीवर यायला लागतं. हे अपवेल होतं आणि आपोआप त्यामुळे सागर लगत येतं. ही झाली पॅसिफिक मधली सर्वसामान्य स्थिती. इथे हे 2 वारे दिसतात, हे आपण आधी पाहिलेले व्यापारी वारे, ते त्याला असे ढकलतात. हे सामान्य स्थितीत दिसतं. आता हे आपण पृष्ठावर पाहिलं, अंतर्मध्ये पण काहीतरी हालचाल होते यापुढे. ती काय ती थोडीशी या डायग्राम मध्ये कळेल. बघा, ट्रेड विंड्समुळे आता हा ऑस्ट्रेलियाचा किनारा आहे आणि तो तिकडला पेरू किंवा दक्षिण अमेरिकेचा किनारा आहे. तिकडून सतत उष्ण पाणी या दिशेने येत आहे. उष्ण पाण्याचा साठा वाढला म्हणजे नेमकं काय झालं तर खोलवर सुद्धा उष्ण पाणी आहे आणि त्यामुळे ही एक थर्मोक्लाइन तयार झाली. थर्मोक्लाइन म्हणजे काय, ती लाईन उष्ण आणि थंड याला डिवाइड करते आणि ती कशी आहे, ती तिरकी आहे. कारण इकडे पाणी जमा झाल्यावर हे पाणी वर यायला आपोआप मदत होते आणि त्यामुळे थंड पाणी पृष्ठालगत, सागर पृष्ठाच्या लगत यायला लागतं आणि त्यामुळे थर्मोक्लाइन तिरकी आहे. उबदार पाणी मोठं आहे, पण ते ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळ आहे आणि थंड पाणी म्हणजे उबदार पाण्याचा थोडा साठा पेरूच्या किनाऱ्याजवळ आहे आणि त्यामुळे थंड पाणी वर आले. ही एक स्थिती आहे. आता इथे पृष्ठालगत, कशाच्या, सागर पृष्ठाच्या लगत. मी पृष्ठ म्हणताना जमिनीचं पृष्ठ, तसं सागराचे पृष्ठ. पृष्ठालगत काय होतं, उबदार पाणी असं जमत गेल्यामुळे उबदारपणा म्हणजे बाष्प जास्त आणि बाष्प आता हे इकडे ढकललं गेलेलं अपवर्ड जाईल, कारण हलका येते. जसं ते वरवर जाईल तसं तसं त्या बाष्पाचं सांद्रीभवन होईल. सांद्रीभवन झालं की प्रचंड मोठ्या विस्ताराचे, उभ्या विस्ताराचे, खरंच इथे दाखवले तसे ढग निर्माण होतील. तो ताप मिळते आणि पाऊस पडतो. त्यामुळे या भागात हे उष्ण पाणी पाऊस देते. म्हणजे इथे असलेलं इंडोनेशिया, न्यूगिनी सगळे बेट आणि स्वतः ऑस्ट्रेलिया पाऊस देतो. उबदार पाणी आलं की हवा उबदार, की ते बाष्पयुक्त, की ते पाऊसदार. मग
ते थंड जसं होईल उंचावर गेल्यावर तसं आपल्या नियमाने ते ढकललं जातं, कारण खालनं आहेच किंवा त्याला ढकल, तर ते उतरते. उतरणार पाणी किंवा मुख्यतः हवा उतरते म्हणजे ती आहे त्याच्यापेक्षा हळूहळू, म्हणजे ती थंड आहे, तिच्यात बाष्प नाहीये. बाष्प असलेल्याचं काय झालंय, आधीच पाऊस झालाय, ढग झालेत, पाऊस झालाय, म्हणजे ती कोरडी आहे. ती खाली उतरते, ती त्या प्रदेशाला काही देत नाही. बरोबर, बाष्प काही देत नाही, त्यामुळे पाऊस नाही. पाऊस नाही म्हणजे असं उतरणाऱ्या हवेच्या झोन मधलं सगळं क्षेत्र त्या काळापुरतं दुष्काळी, त्या काळापुरतं कोरडं असं राहतं. म्हणजे जेव्हा ही स्थिती असते तेव्हा पेरूच्या किनाऱ्याजवळ कोरडं हवा असते किंवा म्हणजे कमी पाणी असतं, पाऊस कमी असतो. थर्मोप्लाइन मधलं एक सांगायचं झालं, हा डिफरन्स इतका असतो की पेरूच्या किनाऱ्याजवळ त्याच्या उबदार पाण्याची जी काही जागा आहे ती एक 7-8 मीटर खोलीची असते, आणि या उलट उबदार पाण्याची जी खोली आहे ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळ ती 30-35 पर्यंत जाते. इतका डिफरन्स आहे. आणि तापमानात सुद्धा असाच खूप फरक दिसतो की हे थंड पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे तिथलं तापमान 10-12 अंशाच्या पर्यंत असेल, तर इकडलं तापमान 28-26 असं डिग्री सेल्सिअस मध्ये असं तापमान असतं. म्हणजे तापमानात फरक आहे, त्याच्या वेटमुळे फरक आहे, आणि असं ते सिच्युएशन आहे. आता इथे पुन्हा एकदा आपल्याला अल निनोची पूर्वीची स्थिती म्हणजे सर्वसामान्य स्थिती दिसते. नॉर्मल इयर, नॉर्मल इयर असेल तेव्हा पाणी विषुववृत्तावरनं ऑस्ट्रेलियाकडे ढकललं जातं आणि पेरूकडनं परत थंड पाणी वर येतं. अल निनोच्या वर्षी काय होतं की साधारण मध्य भागात, म्हणजे आता उदाहरणार्थ यावर्षी काय झालं की तुम्ही एक लक्षात घ्या की हा दक्षिण गोलार्ध आहे. असं आहे की अगदी 1600 मध्ये सुद्धा पेरूच्या किनाऱ्यावर असणाऱ्या मासेमारांना काहीतरी गडबड आहे हे कळले. म्हणजे तेव्हा सुद्धा त्यांची ऑब्झर्वेशन आहेत तशी, ही गडबड आहे. ती कशी, तर मासे काय होतात हळूहळू, आणि त्यांच्याकडल्या उन्हाळ्यामध्ये त्यांच्याकडलं उन्हाळा म्हणजे डिसेंबर, त्याला थोडी थोडी सुरुवात होते आणि ते प्रकरण चांगलंच किचकट होत जातं. आता ते डिसेंबरात येतं आणि मला येशूचं नाव का त्यात आहे माहिती नाही, मला असं वाटतंय की दैवी आहे, आता काय करणार आपण ह्याला, असा त्याचा अर्थ असावा की हे आलंय आता असं नैसर्गिक आहे, दैवी आहे, इतपत त्याची जाणीव असावी. तर आता हे गरम पाणी हळूहळू वाढत गेलं की मासे गायब का होतात, तर हे जे थंड पाणी अपवेल होतं अंतर्गत भागातलं ते बरोबर न्यूट्रिएंट्स घेऊन येतं आणि त्यामुळे खाद्य मिळतं माशांना. आणि त्याच्या जोरावर पेरूच्या किनाऱ्यावर नेहमीच मासेमारीचं खूप प्रसिद्ध क्षेत्र आहे. नेहमीच म्हणजे अनेक लोकांचं मासेमारी हा व्यवसाय आहे किनाऱ्यावरचा. पण अल निनो यायला चाहूल लागली की गरम पाणी मग गार पाणी आणि खाली खाली जाणार असं व्हायला लागलं की हे मासे मायग्रेट करू शकतात, त्यामुळे ते सागराच्या उरलेल्या भागात जिथे फूड आहे तिथे जातात. काही वेळेला त्यातल्या काहींना मृत्यूचा सामनाही करावा लागतो. यामुळे मासे हळूहळू नाहीसे होत आहेत हे त्या मासेमारांना लक्षात आलं. आणि मग पुढलं संकट सगळं माहिती आहे त्यांना की आता मासे गेलेत, कदाचित थोड्या 1-2 महिन्यानंतर हळूहळू पाऊस येईल आणि तसंच होतं. म्हणजे जसा सूर्य उत्तर गोलार्धाकडे जातो आणि डिसेंबर नंतर हळूहळू मार्च मध्ये तो विषुववृत्त ओलांडतो, हळूहळू हे तापमान वाढतच जातं सागर भागात. यावर्षी 1 जून या दिवशी डिक्लेरेशन झाले की अल निनो आलाय. म्हणजे त्याच्या आधी 4 महिने 0.5 डिग्री सेल्सिअसनी त्या सागर जलाचं तापमान वाढलं आहे हे ऑब्झर्वेशन होतं. आणि मग हळूहळू हे वाढतच जातं आणि ते 2 अंश सेल्सिअस पर्यंत जातं.
त्याचं गणित असं आहे, म्हणजे हे माणसाने ठरवलेलं आहे की 0.5 ते 1 डिग्री इतकं तापमान वाढलं, हा माइल्ड अल्निनो आहे. नंतर 1 ते 1.5 मॉडरेट आहे. 1.5 ते 2 सिव्हिअर आहे. आणि 2च्या पुढे असेल तर तो सुपरच आहे. म्हणजे यावर्षी तर त्याला अनेक शास्त्रज्ञ गॉडझिला म्हणतात. अकराळ विकराळ आव्हानं व्यक्त करतात. कारण ते 2 डिग्रीजचं पुढे जात आहे. मला असा अंदाज आहे. हे हळूहळू होत आहे. एक लक्षात घ्या, निसर्गातली कुठलीही गोष्ट अब्रप्टली काही दिवसांमध्ये 8-15 दिवसात वगैरे होत नसते, हळूहळू होत आहे. आणि आता तुम्ही बघा की खुला समुद्र पॅसिफिक सारखा, ज्याच्यात तडाखेबाज लाटा आहेत खूप मोठ्या, अशा लाटांमध्ये या पाण्याचं तापमान मोजणे ही किती अवघड गोष्ट आहे. पण याही गोष्टीवर उपाय लोकांनी काढले. खूप मोठे प्लॅटफॉर्म, त्याला बॉईज म्हणतात, असे काही बॉईज, काही अशा तऱ्हेच्या व्यवस्था केल्या आहेत. प्लास्टिक, आय डोंट नो प्लास्टिक म्हणू नये त्याला, त्यासारखं काहीतरी मटेरियल वापरून थर्मामीटर आणि इतर आयुध कायम ठेवता येतील आणि त्याची निगराणी करता येईल अशी स्टेशन्स, ऑब्झर्वेशन स्टेशन्स निर्माण केले आहेत. आणि त्यांच्या साह्याने हे तापमान आणि पर्जन्यमान मोजलं जातं. पेरूच्या साईड आणि ऑस्ट्रेलिया दोन्हीकडे 2 डिग्री नाही. आता आपण बोलतोय अल्निनो बद्दल, म्हणजे पेरूकडे वाढतंय, म्हणजे मध्य भागाकडे ते निर्माण झालं आणि या दिशेने गरम पाणी ढकललं जायला लागलं. आणि त्याची अल्टिमेट स्टेज आहे त्यामध्ये ते पेरूच्या किनाऱ्याजवळ, आणि अल्टिमेट स्टेजमध्ये आजच नाही, आज फक्त जून महिना चालू आहे, ऑगस्ट सप्टेंबर अशा काळात हा अंदाज आहे मागच्या काही अनुभवांवरचा की 2 डिग्रीज पर्यंत ते वाढतंय. यावर्षी त्याही पुढे जातंय काय असा मुद्दा आहे. आणि तशी भीती आहे. म्हणजे 8 डिग्रीच्या जे 10 डिग्री दिसतात पेरूला, हा. 8 डिग्री. हो असं ते वाटतंय. आणि त्याचा साठा पण वाढतोय. म्हणजे छान मराठीत बोलायचं तर तुंबलंय तिथे पाणी, आणि ते सगळं मोठा विस्तार घेत आहे, इकडे तिकडे पसरत आहे, असं ते उष्ण पाणी. तर तात्पर्य असं की अशी त्या अल्निनोची इंटेन्सिटी किती असेल याचाही अभ्यास चालू आहे. की तुम्हाला सांगितलं कसं की हे सगळं मोजणं, आणि याबद्दल बोलायचं झालं तर खूप मोठा डेटा हवा ना. तेव्हा काय झालं बरं, हा अल्निनोचा आणखीन एक लक्षण असं आहे की आत्ताचा अल्निनो पुढल्या अल्निनोपेक्षा पूर्ण वेगळा असू शकतो. त्याच्यात काही संगती असेलच. म्हणजे एकसारखं घडलं तर एक काहीतरी मॉडेल आलं. इथे दरवेळेला वेगळं वेगळंच काही घडणार असेल, तो येणार केव्हा वाद आहे. मला आठवत आहे आम्ही शिकलो तेव्हा साधारण 4 वर्षांनी असं आम्ही म्हणत असतो. कारण तो 2 ते 7 मध्ये केव्हा येतो ना, आताच्या रिसर्च प्रमाणे 2 ते 7 मध्ये केव्हा येतो. तर त्यामुळे हे असं का, हेच तर शोधतायत. आणि हे सगळं माझ्या मते अतिशय नैसर्गिक प्रणालीचा भाग, आणि एकच एक घटक जबाबदार नाहीये, इथे अनेक घटक इन्व्हॉल्ड आहेत. आणि म्हणून असे व्हेरिड रिझल्ट दिसतात, काहीच्या काही बदल होतात त्यात. वारे पण उलटे होतात का त्याचे? हा, इथे हे वारे जे आपण आधी पाहिले ते वारे लीक होतात, त्याचे कमकुवत होतात. त्यामुळे ते वाहणारं पाणी आहे ते या दिशेने येण्याऐवजी आता ते वारे उलटेच वाहतात आणि तिकडे ढकललं जातं सगळं उलट. तर त्यामुळे हे हा फिनॉमिना असा, आणि हा गेली 400 वर्ष काही लोकांना तिथल्या माहिती आहे. आता तो आणखी, म्हणजे तेव्हा हे माहित नव्हतं की ह्याचा काय पुढे परिणाम आहे, कशावर परिणाम होतोय. आता आपण ते शोधतोय, कारण असं लक्षात आलंय की जगाच्या खूप मोठ्या भागावर याचा परिणाम होतोय. तर त्यामुळे हा अल्निनो हा उबदार पाण्याचा एक साठा अशा स्वरूपात तो निर्माण होतो, आणि तो हळूहळू निर्माण होतो. पुन्हा मगाशी मी सांगत होते तसं तो आजचा आहे तसाच पुढला असेल का, मागचे काय झाले ते काही, प्रत्येक जण आपली वेगळी पर्सनॅलिटी घेऊन येतो. आणि दुसरं असं की तो किती काळ टिकतो. म्हणजे आता उदाहरणार्थ गेल्या वर्षी काही शास्त्रज्ञांच्या मते ला निना संपत आला. मी सांगणार आहे काय ला निना, तो संपत आला आणि अल्निनो सुरू झाला. मग या जून मध्ये हे नक्की झालं, ते 5 अंशांनी बऱ्याच मोठ्या भागाचं तापमान वाढलेलं आढळलं.
तेव्हा हे नक्की झालं की अल निनो आलाय. आता तो जसा प्रोग्रेस होईल, जसा वाढत जाईल, तसं असा अंदाज आहे की ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत तो आपल्या दृष्टीने खूपच वाढलेला असेल. आणि तो टिकेल केव्हा, तर तो बघा आपल्या गोलार्धात आलेला जो सूर्य आहे तो पुन्हा दक्षिण गोलार्धात जाईल. तापमान फीड होत राहील सागर पाण्याला आणि त्यामुळे हा साठा एकदा सुरू झाला वाढायला की तो 12 महिने, 14 महिने, 18 महिन्यापर्यंत हे प्रकरण चालू राहतं हळूहळू. त्यात फरक पडत नाही. याचं कारण हा सगळा झोन आहे, हा एकूण उष्णच आहे. आणि त्यामुळे हे साठत साठत जाऊन ते विस्तारत राहत. हा झाला नाही माहिती, म्हणजे मला तर नाहीच माहितीये. कोणीतरी ओशनोग्राफर सांगू शकेल कदाचित, कारण हे मोजणं, मी म्हणलं तसं की हे मोजणं तसं खूप अवघड आहे. मला कुठे आकडेवारी ही सापडली नाही की हा विस्तार किती वाढतो. तो नकाशा दाखवलाय त्या पद्धतीने आपण समजून घ्यायचा, कारण त्याच्या किनाऱ्यालगतच्या हा हा कळू शकेल, पण तो डेटा नाही, म्हणजे मला तरी सापडला नाही. तात्पर्य असं की हे त्याचं जवळून नीट असलेलं स्वरूप की या पद्धतीने तो वाढत जातोय, विस्तारत जातोय. आणि तुमच्या लक्षात येईल आता इथे काय होतं. इथे असं होतं की तिकडे उबदार हवा गेली, मगाशी आपण ती थर्मोप्लान पाहिली होती, ती आता उलटी होती. म्हणजे इथे उबदार पाणी जास्त आणि इथे थंड पाणी येऊ लागेल. आणि थंड पाण्याचं ते अपवेलिंग मी जे म्हटलं ते आपोआप घडेल. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळ आपोआप थंड पाणी वर येईल. काय होईल, मासे वाढतात का ऑस्ट्रेलियात? हो हो, पण इथे खूप पाणी गेल्यामुळे धमाधार पाऊस इतका की ते जे मासेमार हैराण आहेत, मासे गेले म्हणून ते शेती पण गेली असं म्हणू लागतात काही महिन्यात. कारण तुफान वादळासारखा पाऊस येतो आणि पूर येतात त्या किनाऱ्यावर. आणि ऑस्ट्रेलिया हैराण का, तर ऑस्ट्रेलियामध्ये दुष्काळी परिस्थिती येते, कारण हा सगळा भाग थंड झाला की त्याचा थंडावा पसरत राहतो. आणि थंड हवा म्हणजे घन, घन म्हणजे सेटल, बाष्प नाही म्हणजे पाऊस प्रश्नच नाही. म्हणजे एका बाजूला दुष्काळ आणि एका बाजूला अति, याची सुरुवातच अशी. मी आता तुलनेसाठी आणि अल निनो मला एक्सप्लेन करायचंय, त्यासाठी हे तुलना करायला जरा सोपं जावं म्हणून ही नॉर्मल परिस्थिती आहे, ती उलटी झाली की अल निनो होतोय. आणि ला निना मध्ये तुमच्या एक लक्षात येईल की इथला उष्ण पाण्याचा साठा वाढला आहे, ए जसं आहे तसं पेरूच्या किनाऱ्याजवळ थंड पाणी किती जोरात वर आलं, जे नॉर्मल परिस्थितीत आहे त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात आलं. म्हणजे आता दुष्काळ तिकडे गेला आणि पूर ऑस्ट्रेलियात आले. त्यामुळे ला निनाच्या काळात ही बेटं, ऑस्ट्रेलियाचा किनारा या सगळ्यावर किंवा ऑस्ट्रेलियाचा बराच मोठा भाग यावर पूरजन्य परिस्थिती दिसते. आणि अमेरिकेमध्ये हळूहळू ड्राउट्स अनुभवायला यायला लागतात. मात्र एशियाच्या जवळ जातात. हो, इतका वाढलाय तो, म्हणजे असं आहेच. आणि त्यामुळे चायनाच्या काही भागामधला पाऊस खूप वाढतो. उबदार झालं की पाऊस खूप वाढतो. तर या भागातला पाऊस वाढला. हे तुलनेसाठी मी 3 एकत्र आणले की एक्झॅक्टली काय होतं आणि त्यात थंड आणि उष्ण दोन्हीचा संदर्भ लक्षात घ्यायचा. आता ही परिणामांची स्थिती आहे. म्हणजे या नकाशात आपण अल निनोचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम कसे कसे आहेत त्याबद्दल थोडं बघू शकतो. इथे असं आहे की ड्रायर दॅन नॉर्मल, म्हणजे जी काही नॉर्मल परिस्थिती आहे त्या त्या प्रदेशातील त्यापेक्षा आता कोरड शुष्क होण्याकडे जाणार आहे हवामान. तर हा ऑस्ट्रेलिया, मी आता म्हटलं तसं खूप मोठा हा प्रदेश, भारतही त्यात आहे. हे सगळं क्षेत्र हे पावसाविना असं निर्माण होतं, कारण आता आपण पाहिलं की इकडे उष्ण पाणी गेल्यामुळे अपवेलिंग होऊन थंड पाणी वर आलं. त्यामुळे हे एक मोठं क्षेत्र आहे. त्यानंतर आफ्रिकेचा दक्षिण भाग हे दुसरं मोठं क्षेत्र आहे आणि हे तिसरं मोठं
साहेल म्हणून ओळखलं जातं. म्हणजे वाळवंटाच्या सीमावर्ती भागात आधीच पाण्याची कमतरता आणि त्यात आणि जो काही पडतो पाऊस तोही येत नाही आणि प्यायच्या पाण्याची गदा आफ्रिकेत तर खूप भीषण परिस्थिती होते. या सगळ्यामध्ये अनेक भागातली पिकं जातात. आता तुम्ही बघा की भारतापासून साऊथ ईस्ट एशियाचा बराच मोठा भाग हे तांदूळ पिकवणारे प्रदेश आहेत. दोनदा वर्षातनं पिकं घेतात. दाट लोकवस्ती पण आहे आणि म्हणजे कृषी प्रधान आहे, शेतीवर आधारित अशी सगळी इकॉनॉमी आहे. किंवा नुसतं स्वतःचं पोट भरायला सुद्धा हे धान्य पिकवावं लागतं. अशा परिस्थितीत तिथे मात्र पावसाची कमतरता आणि त्यामुळे दुष्काळी परिस्थिती ओढवली की धान्य उत्पादनाची सगळी गणितच चुकतात. भारतात सुद्धा चीनच्या सुद्धा काही भागामध्ये फुटतात, काही भागामध्ये खूप जास्त पाऊस पडतो. दोन्हीही पिकांसाठी तसं घातकच आहे. पण दुष्काळी भाग जिथे आहे त्या सगळ्या भागातलं ऍग्रिकल्चर फेल जातं. आणि मग मुख्य प्रश्न काय? दुष्काळ पडतो. दुसरा प्रश्न काय? अन्नधान्याची कमतरता आणि पाण्याची कमतरता. आपल्याकडे तुम्हाला पूर्वीच्या दुष्काळांचं काही वर्णन ऐकलं असाल. धरणं बिरणं नव्हती, पाणी पुरवठ्याची साधनं टँकर वगैरे असलं काही नव्हतं. तर लोक मायग्रेट व्हायचे. त्या गावांमधली विहिरी खाली गेल्या, प्यायला पाणी नाही, करणार काय? मग आपल्या नातेवाईकांकडे इकडे तिकडे कुठल्या तरी शहराच्या आसऱ्याला जिथे पाणी आहे अशा ठिकाणी जायचं. आफ्रिकेत सुद्धा हेच घडत आहे. आणि हे मुख्यतः अन्न तसं पाण्याने सुद्धा होतं आणि पडतच नाही. आता बघत होते मी, जून एंड आलाय, पाणी पडत नाही. आपण सुद्धा पाण्याच्या टंचाईला 5 धरणं आहेत, पण पुण्यात पाणी टंचाईची सुरुवात असावी अशी परिस्थिती आहे. 1 दिवसात पाणी येत आहे असं काहीतरी आहे. तर तात्पर्य असं की म्हणजे भल्या भल्या लोकांना सुद्धा या पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतं. तर अशा पद्धतीने धान्य पाणी टंचाई हे तर झालंच या परिणामांमध्ये. दुसरं क्षेत्र जसं हे दुष्काळाचं आहे तसं हा आफ्रिकेचा काही भाग म्हणजे पूर्वेकडला किनारी प्रदेश हा जास्त पावसाचा, हा मध्य आशियाई भाग जास्त पावसाचा आणि हा एवढा मोठा पावसाचा भाग आहे जास्त, तो समुद्रात आहे. तिथंच उचललं जातं, तिथंच करतं, थोड्यावर पाऊस पडतोय असं आहे. पण तो कसा भाग आहे? आता स्टेट्स मध्ये काय होतं, युनायटेड स्टेट्स मध्ये, तर तिथे दक्षिण भागामध्ये पाऊस वाढतो आणि उत्तर भागामध्ये या भागात वादळं वाढतात काही वेळेला आणि पावसाची कमतरता. आणि या सगळ्या भागामधला पुढे येणारा जो विंटर असतो तो उबदार असतो. चांगलं का वाईट ज्याच्या त्याच्या अनुभवाने बघायचं, पण विंटर उबदार होता हा त्याचाच परिणाम आहे पुढे जाऊन होणारा. कारण मी सांगितलं तसं अल निनो काय लगेच व्हॅनिश होत नाही, तो पुढे टिकतोय ना, त्यामुळे त्याचे परिणाम हे नंतर सुद्धा जाणवत राहतात. तर असा इथे पण पावसाचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे त्यातल्या त्यात बरं. आता दक्षिण अमेरिकेचं बघा, या भागात भरपूर पाऊस पडतो, इक्वेडॉर आणि पेरू. मग अँडीज क्रॉस करून आपण अमेझॉन खोऱ्यात येतो. अमेझॉन खोऱ्यात पाण्याची कमतरता, झाडांची काही अवस्था केली, असे फोटोज उपलब्ध आहेत. फक्त आपण ते सिद्ध नाही करू शकत कोणत्या अल निनोच्या वेळेला काय झालं वगैरे. मी त्यामुळे ते एवढे दाखवायचा प्रयत्नच नाही केला. पण असं आहे की अमेझॉन मध्ये पाण्याची कमतरता जाणवते. जी काही घनदाट अशी जंगलं आहेत त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो. तर हा असा एक परिणाम आहे. दुसरं असं की या पाण्याच्या बरोबर जे काही अन्न पाणी या सगळ्याची कमतरता येते आणि जी काही मनवण होते लोकांची, जेव्हा कमी पाण्यामध्ये जगावं लागतं त्याने काही साथीचे रोग येतात. पाणी खराब असतं, लोक तसंच ते पाणी वापरतात नाईलाज पडून आणि मग साथीचे रोग येतात. त्याने आणि प्रॉब्लेम जास्तच वाढते. आणखीन एक परिणाम असा दिसलाय की जे काही कोरल्स बघा, कोरल्स सगळे हे विषुववृत्ताच्या आसपासच्या 30 अंशापर्यंतच्या पट्ट्यात आहे आणि सागरी इकोसिस्टम मध्ये कोरल्सचं काय महत्व आहे हा एक वेगळा विषय, मी त्याच्या खोलात जात नाही. पण हे कोरल्स खूप महत्वाचे आहेत या इकोसिस्टम मध्ये. अशा त्या कोरल्सचं ब्लीचिंग होतं. म्हणजे काय की जे कॅल्शियम कार्बोनेट आहे
ते कॅल्शियम कार्बोनेट मध्ये त्यांची घर आहेत किंवा त्यांनी बनवलेली घर आहेत. तर ते कॅल्शियम कार्बोनेट या तापमान वाढीमुळे ब्लीच व्हायला आणि त्याचं प्रमाण सागर जलातलं वाढतं आणि यांचं जीवन नष्ट, अडोसा नाही, काय त्यांचं शेल्टर नाही. त्यामुळे त्या ब्लिचिंगचा सुद्धा दूरगामी परिणाम होतो असं सायंटिस्ट म्हणतात. तो कसा कसा ते स्वतंत्रपणे वाचता येईल, पण ते जास्त घातक आहे कारण ते खूप काळ टिकतं आणि मग त्यामुळे सबंध इकोसिस्टम मध्येच डिस्टर्बन्स तयार होतो. त्यामुळे कोरल ब्लिचिंग हा सुद्धा एक महत्वाचा इश्यू वाढलेल्या सागर तापमानामुळे, पाण्याच्या तापमानामुळे निर्माण होतोय असं लक्षात येत आहे. तर या पद्धतीने ते सगळे परिणाम दिसून आलेत किंवा दिसतात दरवेळेला आणि काहीतरी नवीन नवीन कळत जातं. ही 2 टोकं होतात की अतिशय मोक्ष कोरडं आणि खूप जास्त पाणी. हे फक्त एशिया आणि दक्षिण अमेरिका एवढंच आहे. नाही, मी आता नकाशात दाखवलंय ते प्रदेश, फक्त सगळं जग काही नाही. दिसत नाही. सगळ्या जगामध्ये हा परिणाम होत नाही. अल निनो विषुवतीय भागात आहे आणि मी जे आता प्रदेश दाखवले त्या भागांपुरता मर्यादित परिणाम आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता युरोपामध्ये खूप उष्णतेची लाट आहे, पण अन्यथा यापूर्वीच्या अल निनोच्या अभ्यासात असं दिसलंय की पश्चिम युरोप सेफ असतं. अल निनोचा काही म्हणावा असा परिणाम त्यावर दिसत नाही. आत्ताच्या उष्ण लाटेचं काय मला माहिती, म्हणजे त्याचा अल निनोशी परिणाम संबंध आहे का नाही, काय एकूण ग्लोबल वॉर्मिंग किती कॉम्प्लिकेटेड आहे बघा नाही. याचं कोणाशी कसं नातं आहे, कसं सांगणं चालू आहे. प्रयत्न आपला चालू आहे, पण हे कॉम्प्लेक्स आहे म्हणूनच ते नक्की सांगता येत नाही काय आहे. तर त्यामुळे युरोप, पश्चिम युरोप हा भाग असा आहे की जो नेम करता येईल की त्याच्यावर फारसा काही परिणाम अल निनोचा होत नाही. त्यामुळे अल निनो जागतिक परिणाम करतो म्हणण्यापेक्षा काही विवक्षित भागावर करतो, अर्थात त्यात उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंधाचे मोठे भाग आहेत. तर असं ते आहे. हे एक आणखी नवं प्रकरण हळूहळू लक्षात घ्यायला लागलंय. हे प्रकरण आहे इंडियन ओशन रिलेटेड. हे गेल्या 20-25 वर्षामध्ये हळूहळू लक्षात आलंय. 1997 मध्ये अल निनो आला आणि आपली पॉझिटिव्ह जी रेड पोज आहे ती स्थिती पण होती आणि त्याचा परिणाम फारसा जाणवला नाही भारतावर. त्यामुळे पावसाच्या स्वरूपात ते काय येते आपण बघू. आता बघा, तुम्हाला अल निनोवरनं हे कळलंय की सागर जलाच्या तापमानात कुठे वाढ होते की कुठेतरी कमी होतं आणि हे एखाद्या सिसॉसारखं हलत राहतं. हे काही एकाच ठिकाणी गाडून घेतल्यासारखं वगैरे नाहीये. त्यामुळे ते त्याची हालचाल होत राहते आणि त्याचं नैसर्गिक कारण की सगळीकडे समता आणायची. हे निसर्गाचं कामच आहे. तर त्या पद्धतीने इथे काय दिसतं, आता अल निनो का ला निना या पलीकडे जाऊन आपण सध्या फक्त इंडियन ओशनच्या डायपोल याबद्दल बोलू. आता डायपोल म्हणजे एखादं मॅग्नेट घेतलं तर त्याचे 2 ध्रुव असतात विरुद्ध गुणधर्मांचे. त्यावरनं हा शब्द वापरला जातोय की इंडियन ओशन. आता इंडियन ओशनचं पुन्हा आणखी एक वेगळेपण आहे. जसं पॅसिफिक अटलांटिक, पॅसिफिक खूप मोठा आहे त्यामुळे पाणी खूप आहे, त्यामुळे त्याच्यात पाण्यामध्ये उष्णता धारण पण खूप केली जाते म्हणून अल निनो तिथे जास्त स्ट्रॉंग येतो. तसं याचं काय वर्णन आहे, सगळ्या बाजूनी जमीन आहे, एका बाजूला तो आरपार नाहीच आहे आणि हा जमिनीचा परिणाम, त्याच्या तापण्याचा परिणाम याच्या तापमानावर होतो जो फक्त दक्षिण गोलार्धात आहे आणि उत्तर गोलार्धात असाच पसरलेला. आता यामुळे काय होईल तर त्याच्यात सुद्धा त्यामुळे तापमानाचं विभाजन होतं आणि काही भाग उबदार उष्ण, काही भाग थंड. थंड का तर मगाशी आपण बघितलं तेच कारण आहे की उबदार पाणी झालं की तळातलं थंड पाणी आपोआप त्याची जागा घेतं. असं काही साठून जागच्या जागी बघू काय होईल असं नसतं. एक खाली दुसरं वर या न्यायानेच एका बाजूला उष्ण पाणी यायला लागलं की दुसऱ्या बाजूला थंड पाणी अपवेल होतं आणि त्यामुळे त्या परिसरामध्ये सागर जल थंड
त्या हिशोबाने हा जो वॉर्म भाग आहे म्हणजे आफ्रिकेच्या किनाऱ्याला लागून अशी स्थिती जेव्हा या डायपोलमध्ये असते, आयोडी असं म्हणून तो ओळखला जातो जगतात. तर आयोडीची पॉझिटिव्ह स्टेज म्हणजे काय, तर जेव्हा आफ्रिकेच्या किनाऱ्याला लागून उष्ण पाण्याचा साठा आहे. आता तुमच्या लक्षात येईल की त्याचा फायदा आपल्याला होणार, कारण येणारे मान्सूनचे वारे अधिक गती घेणार, अधिक बाष्प घेणार, त्यामुळे भारतावर पाऊस जास्त येईल थोडा, किंवा आहे तो तर नक्की येईल. म्हणजे अल निनो आल्यामुळे जर कमी होणार असेल तर हा आपल्याला वाचवतो. आता यावर्षी आपण ते बघायचंय की हा पॉझिटिव्ह आयोडी आपल्याला वाचवतोय का, म्हणजे तो जरा उशिरा तयार होईल किंवा डेव्हलप होईल. तो उशिरा डेव्हलप झाल्यामुळे जर तो व्यवस्थित डेव्हलप झाला तर मात्र जुलै ऑगस्ट नंतरच्या आसपास पासून सलग पाऊस पडेल. माहिती बघायचं आपण बघू. आणि तर असं ते हे पॉझिटिव्ह स्टेज आहे. म्हणजे याचा या भागाला भरपूर पाऊस, इतका की आफ्रिकेमध्ये पूर, अशी ही पॉझिटिव्ह स्टेज आहे. निगेटिव्ह स्टेज म्हणजे काय, आता ही पॉझिटिव्ह आहे म्हणून इथे थंड आहे, बरोबर. आता याबद्दल तर असं आहे की मगाशी आता अल निनोशी याचा काही संबंध आहे का, तर असं बघा की अल निनो असेल तर हा पॉझिटिव्ह असतो, असं काही वेळेला किंवा बरेच वेळेला आढळत आहे. पण मी सांगितलं तसं डेटा खूप उपलब्ध नाही, त्यामुळे तो खूप आल्यावर शिक्का होतो, तोपर्यंत अंदाज असंही आहे असंही आहे. बघूया काय होतंय. तर इथे अल निनो आला उद्गार की आपण पाहिलं ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळ अपवेलिंग होतं, थंड पाणी वर येतं, म्हणजे हा थंड होणार सगळा भाग, बरोबर. हा थंड झाल्यावर विरुद्ध बाजूला उबदार पाणी जमा होणार, बरोबर. त्यामुळे इकडे अल निनो आणि तिकडे पॉझिटिव्ह आयोडी अशी स्थिती आढळते. यावर्षी अल निनोची सुरुवात आहे, तो इंटेन्स होईल हळूहळू पुढल्या 2 महिन्यात. तसा हा पॉझिटिव्ह जर छान डेव्हलप झाला तर आपल्याला पाऊस येण्याची शक्यता वाढते. मात्र हीच परिस्थिती उलटी जेव्हा होते, कधी कधी ती न्यूट्रल पण असते, हे सारखं असं काहीतरी असतं असं नाही. पण तुम्हाला माहितीये की सीसा असा सरळ राहतो का, निसर्गातली बरीच चक्र ही अशी बॅलन्स वगैरे वगैरे आयडियाने राहत नाही. त्याचं कारण अनेक घटक त्याच्या जबाबदार असतात, अनेक घटक काम करत असतात, त्यांचे कमी जास्तचे परिणाम लक्षात घेऊन ते आपोआप कमी जास्त असतच. तर इथे सुद्धा हे उबदार आहे, हे थंड आहे, ती जागा बदलते. न्यूट्रल राहतं कधी कधी, न्यूट्रल राहतं तेव्हा आपला मान्सून छाण्यासारखा येतो. ऑस्ट्रेलियामध्ये पण फार काही घडत नाही. अशी परिस्थिती असेल तर अर्थातच ऑस्ट्रेलियाला बुशफायर्स, दुष्काळी परिस्थिती अत्यंत वाढलेलं, तर तिथे थंड आहे ना, उतरत आहे, बाष्प नाहीये हवेत, सगळं कोरडं आहे. हे स्थिती दिसते जेव्हा आपल्याकडे पॉझिटिव्ह आहे. आपल्याकडे म्हणजे भारताला तो सोयीचा आहे म्हणून मी आपल्याकडे म्हणते, पण आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ जेव्हा तो पॉझिटिव्ह आहे तेव्हा ऑस्ट्रेलियाला त्रास आहे असं लक्षात आलंय. आणि तिथे त्यामुळे दुष्काळ आणि मोठ्या वणवे याला सामना करावा लागतो लोकांना. आता उलटी परिस्थिती होते, न्यूट्रल फार राहत नाही, मग उलटी परिस्थिती होते तेव्हा हे थंड झोन जो आहे तो इथे येतो. आता याचं कारण काय, तर तिथे थंड आहे तो अल निनो आहे आणि अपवेलिंग आहे, बरोबर. पटलंय. दुसरं ला निना येईल त्यावेळेला काय होईल, आपण पूर्वी पाहिलंय की ला निनाच्या वेळेला इकडे सगळं उबदार पाणी येतं ना, आणि पेरूच्या जवळ थंड असतं सगळं, मग इकडे उबदार पाणी आलं, तुम्ही बघा इथे हे गाळणच आहे नाही, ही बेट आहेत, त्यातनं पाण्याचा परिणाम इंडियन ओशनच्या पाण्याच्या तापमानावर नक्कीच होतो, कारण तिथे कॉन्क्रीट काही जमीन नाही अडवायला, आणि त्यामुळे या भागातनं ते उष्ण पाणी येतं, इथे उष्ण पाण्याचं आणि म्हणजेच इथे थंड पाण्याचं अपवेलिंगमुळे
एक चक्र येतं. इथे थंड पाणी आलं की दुष्काळ. भारतातल्या मान्सूनची काही प्रमाणात अनिश्चितता, अस्थिरता वगैरे वगैरे. आणि तिथे ऑस्ट्रेलियात पूर, प्रचंड पाऊस, साऊथ ईस्ट एशियात प्रचंड पाऊस, असं चित्र दिसतं. असा ह्याचा संबंध आहे असं हळूहळू कळत आहे. साधारण 1999च्या आसपास माझ्या वाचनाप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस मधल्या काही लोकांनी डेटा देऊन याबद्दल बोललं की हे असे डायपोल तयार होत आहेत आणि अल्निनो सारखंच त्याचाही काही वाटा आपल्या सगळ्या या परिस्थितीत आहे. म्हणजे आणि काही घटक त्याच्यात थोडा ऍड झाला. तर अशी ही डायपोलची स्थिती. आता हे जेव्हा अस्तित्वात असतं तेव्हा इथे हवा उचलली जाते, पाऊस पडतो, तिकडे ढकलली जाते, उतरते, थंड आहे नंतर उतरते आणि परत म्हणजे तिथे सुद्धा एक सर्क्युलेशन असते आणि दोन ध्रुव त्याचे 2 पोल्स अशी स्थिती असते. पण 10 वर्षाच्या काळात नॉर्मल स्थिती किती वेळाला असते? 1-2-3 वर्ष सारखं ते एकतर हालत डेव्हलप होत असतं. म्हणजे अल्निनो सुद्धा डेव्हलप होतोय, हा आता येणार आहे, मग तो आला, मग तो हळूहळू कमी होतोय 1.5-2 वर्ष त्यातच. गेली 2 वर्ष लानिनाचा हा इम्पॅक्ट होता असं दिसतंय डेटावर. तर त्यामुळे हे सगळं तसं असं कॉन्क्रीट इतके वर्षांनी इतकं म्हणजे मला वाटतंय की आम्ही शिकलो तर बरं होते. आम्ही लिहून टाकायचो की अल्निनो 4 वर्षांनी. ते इतकं कॉम्प्लेक्स सगळं हळूहळू आता कळत गेलंय 25-30 वर्षात. या ह्याच्यात ना इथे उबदार आहे तेव्हा मान्सून येईल असं आपलं प्रेडिक्शन आहे. पण हा वॉर्म झोन जो आहे हा डेव्हलप नाही. आता माझ्या नकाशात दिसला तरी तो डेव्हलप होत आहे. बरोबर. आता जून जुलै म्हणजे आपल्याकडे सूर्य आहे, सगळंच तापतंय. बरोबर. तर त्यामुळे तो डेव्हलप होतोय. तो झाला की आपल्याकडे पाऊस येईल. अल्निनो असलं तरी असा कदाचित विषय आहे, असा अंदाज आहे. आणि हे जे वॉर्मर ऍव्हरेज तुम्ही काही म्हणताय की ते +5 डिग्री आणि इकडे -7 ती रेंज आहे का काय आहे ते? नाही, ते नाहीये माहिती. याचं डायपोलचं माहितीये. नाही जसं अल्निनोचं इथे सुद्धा आपण काही प्लॅटफॉर्म्स आणि हे केलंय. ऑस्ट्रेलियाने त्याच्यात खूप चिंता केली आहे कारण ऑस्ट्रेलियाला दुहेरी थपडा बसतो. बरोबर. त्यामुळे ऑस्ट्रेलिया यात खूप आहे. त्यांनी बरीच स्टेशन्स आणि डेटा आणि ते सगळं चालवलंय. आपल्याकडेही आहे पण मी सांगितलं ना गेल्या 25 वर्षाचा जेमतेम डेटा आहे याबद्दलचा. त्यामुळे खूप चेंजेस होत असतील. ऑस्ट्रेलियाच्या कोरल रीफला खूपच. बघा आता मान्सून निर्मित कदाचित मी तुम्हाला सगळ्यांना शाळेपासून माहिती आहे की मान्सूनची निर्मितीच का होते तर उत्तर भागामध्ये सलग 2 भूखंड जोडलेले युरेशिया आणि दक्षिण भागामध्ये सागर आहे. ही अनइव्हन जी वाटणी आहे सागर जमीन आणि पाण्याची ही मूळ आहे त्याचं काय का की जमिनी तापतात लवकर, म्हणतातही लवकर पण तापतात लवकर. मग त्याच्यावर वायुभार कमी होतो कारण तापलेली हवा त्याच्यावर जाते. मग वायुभार कमी होतो. वायुभार कमी झाला की जास्त वायुभाराकडनं वारे ओढले जातात. म्हणजे हे खारे वारे मतलई वारे जे आहेत ना ते तसंच आहे. त्याचं हे मोठं रूप आहे. खारे वारे मतलई वारे रोज किनाऱ्यावर आढळतात आणि हे मोठ्या स्केलवर असे सीझनल आढळतात. हे मूळ. आता बघा या पद्धतीने हे सगळं जे क्षेत्र आहे ते कारणीभूत होतं मान्सून ओढायला. पण ते इतकं सोपं नाही आहे ना सगळं. त्याच्यात अनेक घटक इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सांगते की दुसरं असं की या पावसाचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. म्हणजे असं की समजा समुद्रावरनं हवा ओढली गेली ती छान बाष्पयुक्त आहे, ती पाऊस देणार आहे पण ती द्यायला तिला अडवून ती दिशा दिली पाहिजे. केव्हाही पाऊस केव्हा पडेल जेव्हा बाष्पयुक्त हवा
उचलली जाईल, म्हणजे ती सायक्लॉन मध्ये जाईल किंवा ज्या वेळेला असं हळूहळू होत जाणारं कन्व्हेक्शन ज्याला म्हणतात त्याने होईल, किंवा कुणीतरी अडवल्यावर उतारावरनं वर ढकलले जाईल. या प्रत्येक गोष्टीत पावसाची शक्यता का वाढते, आणि ती सरळ जमिनीलगतून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यात सुद्धा पाऊस का नाही पडत, तर हे एअर पार्सल आहे, ज्यात बाष्प आहे, ते उंचावर जातं, तसं तसं ते विरळ होतं, कारण त्याच्यावर असणारं प्रेशर नाहीये, आणि ते वर तरंगत जाण्याची प्रक्रिया, ते हलकं आहे, उष्ण आहे म्हणून होतच, आणि ते प्रसरण पावतं, जशी जागा मिळेल. प्रसरण पावतं म्हणजेच काय, त्याला भरपूर जागा मिळते आणि त्यामुळे ते प्रसरण पावतं तितकंच ते हलकं थंड होतं. बरोबर. म्हणजे उंचावरची थंड हवापेक्षा ते स्वतः सुद्धा थंड झालं. एक पक्का नियम आहे हा, की उष्ण हवेची बाष्प धारण करण्याची, मी काय बोलते, बाष्प धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, आणि थंड हवेची ती कमी आहे. म्हणजे बाजारात मोठी पिशवी घेऊन गेले, मोठं सामान आणलं, छोटीच पिशवी आहे, कमी सामान. तसा हा मुद्दा आहे. जिथे बाष्पयुक्त हवा आहे तिथे समजायचं तापमानाचा रोल महत्वाचा आहे. तर तसं तापमान जास्त असणाऱ्या हवेमध्ये हे बाष्प जास्त धारण केलं जातं, आणि ते जेव्हा उंचावर नेलं जातं तेव्हा प्रचंड ढगांची निर्मिती होऊन कंडेन्सेशन होऊन पाऊस येतो. आता हे अडवायला हवं, तिथे मी बोलते की कोणत्याही कारणाने अशी वर उचलली जायला हवी. जर समजा कल्पना करा की हिमालय आणि वेस्टर्न घाट नसते तर काय झालं असतं, की याच्यावर कमी भाराचं क्षेत्र आहे, याच्यावर तुलनेने जास्त भाराचं क्षेत्र आहे, कारण पाणी हळूहळू आणि कमी तापतंय, जमिनीच्या तुलनेत बोलतोय आपण. तर जमिनीकडे ही हवा ओढली गेली असती, पण संबंध भूखंडावर इकडून तिकडे गेले आहे, आणि ते कुठे पाऊस पाडते झाले असते, कुठेतरी थंड प्रदेशात, मध्य कटिबंधात, उत्तरेकडे, जेव्हा जमिनीच थंड आहे उष्णतापासून दूर असल्यामुळे तिथे, आणि त्या दरम्यान त्याचं किती बाष्प कुठे कुठे सांडून गेलं असतं माहित नाही, कधी दवामध्ये, कधी कशामध्ये, आणि मग काही हलक्या पावसाच्या सरी पडल्या असत्या. आता हे आणि आपला पडणारा कधी कधी पडणारा मान्सून, किंवा कोकणात आणि हिमालयात पडणारा मान्सून, याची काही बरोबर तो काय हदप पडतो जोरदार, आणि तो असा झाला असता, कारण त्याला अडवायला कोणी नव्हतं. पण एक तर वेस्टर्न घाट्स आहेत, त्याच्या निर्मितीबद्दल आपण अजिबात बोलूया नको आता. तसंच तिबेटचं पठार आणि हिमालय याच्याबद्दलचं खूप बोलूया नको, पण ते उचललं गेलं. जसं जसं हा उपखंडाचा तुकडा सरकत गेला आणि याची उंची वाढत गेली, तसा तसा मान्सून इफेक्टिव्ह होतो. तोपर्यंत मान्सून नव्हताच, असणारच नाही. पण उंची वाढत गेली तसं तसं मान्सून ठळकपणे दिसू लागला, आणि त्यामुळे हा सगळा आपण पुढे पाहतोय दुसरी, आणि इथे हा पाऊस अडवला गेला बाष्पयुक्त ही पाऊस आहे. हे या मान्सूनचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपल्याला जमीन, पाणी याच्या बरोबरीने एक अडवणारा हा एक घटक आहे त्याच्यामध्ये. फक्त भारतात मान्सून आहे नाही, मान्सून या संबंध पट्ट्यात पडतो, सगळीकडे पडतो. अरुणाचलमध्ये पडतो. हा, अरुणाचलमध्ये खूप पाऊस पडला, तो याच्यामुळेच असा पडला. कुठे थंड अरुणाचलमध्ये. हो, त्याचं सांगते मी जरा पुढल्या स्लाइड मध्ये त्याच्याबद्दल बोलते पुढे. पण म्हणजे तुमच्या थायलंड मध्ये पण असे माउंटन रेंजेस आहेत, आणि ज्या प्रकारचे ज्या प्रकारचे आहेत त्या प्रकारे पडतो पाऊस. हा, म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश वगैरे त्या मैदानी भाग आहेत, विशेष असं काही. हो, मी येते त्याच्यावर. पावसाचं काय नाही, मी येते त्याच्यावर. ते आहेच पुढे वितरण जे आहे त्याच्याबद्दल. हे आणखीन एक कारण आहे पाऊस आपल्याकडे विशिष्ट सीझन मध्ये येण्याचं. हे ITCZ म्हणजे इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन. म्हणजे काय झालं, मगाशी आपण पाहिलं की एक
व्यापारी वारे आले, दुसरे व्यापारी वारे आले आणि मध्ये मिळाले. हे कन्व्हर्जन्स, हा कन्व्हर्जन्स झोन आहे आणि तिथे ते मिळाल्यावर अपवर्ड हवेला दिशा मिळते. बरोबर. आता हा कन्व्हर्जन्स झोन काही काळापुरता कसा हलतो बघा. हा समर मधला आहे आपल्याकडे. म्हणजे जून जुलै कुठे जातो, इथे कुठेतरी सारखं वृत्त आहे. सूर्य शिफ्ट होत होत भासमान तिथे गेलाय. त्यामुळे काय झालं की हा कॉन्व्हर्जन्स झोन आहे. म्हणजे जास्त तापमानाची जी जागा आहे ती लाईन पण उत्तरेकडे गेली आणि त्यामुळे बघा आता इथे काय झालंय. हे व्यापारी वारेच आहेत ईशान्य आणि आग्नेयेकडनं येणार आहेत इंडियन ओशनवरनं. ते विश्ववृत्त ओलांडून पलीकडे जातात आणि पृथ्वीच्या हलण्यामुळे हे पण व्यापारी वारेच आहेत. इकडनं इथे येत होते मगाच्या आपल्या आयडियल मॉडेलमध्ये. आता ते असे वळले आणि ह्या भागावर पाऊस द्यायला, म्हणजे भारतावरच हळूहळू पाऊस द्यायला उपयोगी झाला. म्हणजे हे या निमित्तानं या भागातलं बाष्पयुक्त वारं ओढलं गेलं. तसंच ITCZ मुळे ते सोपं झालं आणि ऍडिशनल घटक. त्यामुळे ITCZ कसा आहे यावर काही गोष्टी अवलंबून. तो जर असा या स्थितीत असेल तर जास्त वारे ओढले जातात. तो जर वीक असेल काही कारणाने, व्यापारी वारे वीक असतील तर गोष्टी बदलतात. म्हणजे पुन्हा अल्निनो सारखाच मान्सून पण जो आपण अनुभवतोय गेली शेकडो वर्ष की काय अनिश्चित आहे त्याचं. तर त्याचं कारण हे इतके घटक आहेत जबाबदार त्याला, कुणाचं काही कुणाचं. ते व्यापारी वारे किती स्ट्रॉंग आहेत त्यावर हे गणित करते. तर हे ITCZ हे एक कारण आहे. ईस्टर्ली ट्रेड विंड आणि वेस्टर्ली ट्रेड विंड त्याच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स असं असलं. हो हो. आणि आता जर ईस्टर्ली ट्रेड विंडचं टेम्परेचर हे जे आहे ते ईस्टर्लीज आहे आणि वेस्टर्लीज असे. नाही, वेस्टर्ली बरोबर आहे. हा. आणि ते वेस्टर्ली ते असे आहेत, एक क्लॉकवाईज आहे, एक अँटी Anti क्लॉकवाईज. हा. आता ह्याच्यात जर टेम्परेचर डिफरन्स जर असला आणि म्हणजे आपण वेस्टर्लीज ते बोलतोय, प्रति व्यापारी वाऱ्यांबद्दल बोलतोय. नाही, व्हॉट आय एम आस्किंग की हा जो टेम्परेचर डिफरन्स आहे हा तो ईस्टर्ली सपोज टेम्परेचर कमी असलं हा आणि वेस्टर्लीचं जास्त असलं तर ते ईस्टर्लीला ढकलून ते पुढे जाऊ शकतात. वर जाऊ शकतात. हो जाऊ शकतात. ईस्टर्लीचं जर टेम्परेचर जास्त असलं हो तर हे हो. ढकलले जाणार नाही. हो हो. त्यामुळे पण काही वेळेला बदल होतो. हा होतो ना, असा होतो असा. म्हणजे त्यात बघा आणि काही घटक गोवारीकरांनी तर खूप सारे घटक सांगितले होते. आता त्याच्या पुढे गेलंय आपलं आणि नोईंग. पण त्यांनी म्हणलं की हिमालयात किती बर्फ पडलं आधीच्या हिवाळ्यात, ते किती टिकून राहिलं, तिथला लो प्रेशर झोन किती इंटेन्स झाला. शिवाय भारतातल्या तापमानाचं 50 झालं का 48. त्या जाकोबाबादला आम्ही शिकलो तेव्हा आम्ही म्हणायचं ते जाकोबाबाद 48-50च्या आसपास जातं. आता ते भारताच्या मध्यभागात सुद्धा जातं. मग काय म्हणजे या तऱ्हेच जर गोष्टी इंटेन्स होत गेल्या तर काही समीकरणच बदलतात. त्यामुळे ही एक गोष्ट आहे. आता याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे मान्सूनचं. तो म्हणजे तो या पद्धतीने ती फ्रंट एक बाष्पयुक्त हवेची एक होळ अशी येत राहते. इथे आली की या उशिरामुळे त्याचे 2 भाग. यात हा बे ऑफ बेंगॉल एक ब्रांच आहे. त्यात काही वेळेला इकडनं येणारे वारे त्या मुलांनातले हा ते पण ऍड होतात आणि पाऊस वाढतो काही वेळेला नॉर्थ ईस्ट मध्ये. आता इथे नॉर्थ ईस्ट मध्ये काय होतं, ही एक ब्रांच आहे, ही एक ब्रांच आहे. ही ब्रांच सरळ आपल्या वेस्टर्न घाट्सला अडत अडत काही तरीकडे जात पर्जन्य छायेच्या प्रदेशात अत्यंत कमी पाऊस देत अशी प्रोसीड होती आणि ती गुजरात राजस्थानच्या म्हणजे आपल्या सीमेपर्यंत जाते. हे वारे असे या पद्धतीनेच हलतात. दुसरी जी ब्रांच आहे ती आधी इथे जाते. मे मध्ये सुरू झालं की पहिलं, आणि तिथे तुम्हाला माहितीये हिमालय असा आणि असा आहे, संरक्षित आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात एकदा ती हवा शिरली की ती परत नाही येऊ शकत.
तिथेच ती चढते आणि सलग पाऊस पडत राहतो. मग काही काळानंतर एक स्थिती अशी येते की आता तिथे हवा भरायला जागा नाही, मग ते वळतं. आणि या पद्धतीने गंगेच्या मैदानाकडे येतं. मैदानात सुद्धा हिमालयाच्या सिवालिक्स जे आहे त्याच्याकडे कडेने जास्त पाऊस आहे. आश्चर्य असं आहे, तुम्ही गेले काही काळ ढगफुटी कुठे गंगेच्या कॉरिडॉरमध्ये, यमुनेच्या कॉरिडॉरमध्ये, तिकडे तिस्तामध्ये किंवा तिकडे बियास, सतलज. ते कसं झालंय की हिमालयाला छेदून या नद्या मैदानापर्यंत येतात. तो सगळा कॉरिडॉर असा मस्त दोन्ही बाजूला उंच उंच पर्वत रांगा असलेला असं फनेल आणि छोटे छोटे फनेल तयार झालाय. त्यामुळे तिथे वारी घुसतात आणि तिथे अतोनात पाऊस, गणपतीला वाव नाही, सगळा पाऊस पडूनच राहणार. तर असं त्यात सुद्धा व्हेरिएशन होतं. आणि मग हिमालयाच्या पासून दूर म्हणजे हिमालयाकडे जाताना उंचावर नवीन होतच, त्याचाच इम्पॅक्ट असा दिसतो की सगळीच हवा उचलून नेण्यासारखी होते आणि मैदानी भागात पाऊस पडतो. आणि मैदानी भागात तो बिहार, उत्तर प्रदेश असं करत अंतर्गत भागात जातो तेव्हा त्यातलं बाष्पाचं प्रमाण पडत पडत कमी होतं आणि त्यामुळे पावसाचं प्रमाणही कमी होतं आणि तो पोचतो पण उशीर. बघा, मान्सून आला की धाडकन आला सगळीकडे सुरू असं नसतं. हळूहळू म्हणजे आपल्याकडे पाऊस पडतो तर दिल्लीमध्ये अजून वेळ असतो आणि आपण सगळेजण त्यामुळे ट्रिप्सना वगैरे जाऊन घेतो तिकडे, कारण तिथं पाऊस नाही अजून. मात्र हल्ली खूप असं झालंय की या काळामध्ये हिमालयन एरियाजमध्ये पावसाची शक्यता आणि ढगफुटीची शक्यता वाढल्या, त्यामुळे एखाद वेळेला प्रिकॉशन घ्यावी लागते. पण नाही तर तो अजून प्रदेशात त्या पोचायचा आहे पाऊस, असं स्थिती असते. तर हो, मे मध्ये, मे एंडला, म्हणजे जसा केरळात मे एंडला येतो तसं नॉर्थ ईस्ट मध्ये पण मे एंडला जातो. अर्थात नॉर्थ ईस्ट किंवा या सगळ्याच भागामध्ये आता इथे एक फरक असा आहे की एक प्री मान्सून नावाची कंडिशन असते. हे मान्सूनच्या पेक्षा वेगळे काय तर हे स्थानिक परिस्थितीतनं निर्माण होतात, पण धुवाधार पाऊस येतात. प्री मान्सून आपणही अनुभवतो. फडाट म्हणजे आपल्याकडे परवा झाला, माझ्या मते तो मान्सूनची सुरुवात होती, पण त्याच्या 2 दिवस आधी झाला वेड्यासारखा दुपारी पाऊस झाला. कुठे कुठे झाला, सगळीकडे नाही झाला, काही भागात झाला, पण तो गडगडाटाचा होता. म्हणजे यात तुम्हाला काही वेगळं आढळलं तर, पण माझं जे काही जॉग्रफीचं शिकणं आहे त्यामध्ये गडगडाटी विजा चमकणारा पाऊस हा स्थानिक पाऊस. मान्सून असा कोसळत वगैरे क्वचित येतो, तो कोसळतो पण कुठे कोकणात, आपल्याकडे आणि मान्सून झिमझिम झिमझिम बराच काळ चाललाय. म्हणजे पुण्याच्या बद्दल बोलतीये मी, नॉर्थ ईस्ट मध्ये आणि कोकणामध्ये तोही बरंच हो, पण आपल्याकडे तो झिमझिम पडतो, गडगड बडबड काही नाही, शांतपणे येतो आणि असं खूप काळ पडत राहतो. परवाच्या दिवशीचा पाऊस साधारण कसा पडला, त्याच्या 2 दिवस आधी पडला तो खूप गडगड करत पडला. आपल्याकडे अरेबियन सी म्हणजे पुण्यामध्ये अरेबियन सी वरची ब्रांच येते आणि ती वेस्टर्न घाट्स क्रॉस करून आपल्याकडे, पण जास्त ईस्टर्ली नागपूर म्हणजे विदर्भात जो पाऊस पडतो तो मुख्यतः बे ऑफ बेंगॉल ब्रांचचा, म्हणजे त्या मैदानात ते प्रोसिड होतं तेव्हा. पुण्यात नाही का बे ऑफ बेंगॉल? मला कारण मुंबईत नेहमी वेगळा पाऊस असतो आणि पुण्यात खूपच कमी असतो तेव्हा. पुण्यामध्ये बे ऑफ बेंगॉल वरचं वादळ एक पोचतं. अच्छा, वादळ पोचतं म्हणजे वादळाची खूप मोठी सिस्टम तयार होते, तिचा आवाकाच इतका मोठा असतो, तिचा लँडफॉल होतो, त्यानंतर तिचा काही भाग आपल्यावर पाऊस देऊ शकतो. पण नॉर्मल परिस्थितीत अरेबियन सी ब्रांचच आपल्याकडे पाऊस देते आणि ती सुद्धा घाटमाथ्यावर भरपूर पाऊस, मग पुढे मावळात कमी, आपल्याकडे आणि कमी, त्याच्या पुढे 2 भागात आणि कमी, असं ते लक्षणच आहे त्याचं. आणि हे कायम आहे. रेन शॅडो एरिया आपण रेन शॅडो. तर अशा पद्धतीने तो अंतर्गत भागात 15 जुलैला पाकिस्तान बॉर्डरला पोहोचतो. तोपर्यंत हे ऑनसेट होत असतं हळूहळू त्या भागांवर. 15 जुलै नंतर काही काळ स्थिरावतं, एक 15 दिवस,
आणि नंतर हळूहळू रिट्रीट सुरू. म्हणजे काय बघा, हळूहळू या उतार समुद्राकडे वारे पुन्हा येऊ लागतात आणि तिकडला जो इंटेन्स असा लो प्रेशर असतो त्याचा इंटेन्सिटी कमी होईल, तसं तसं खेच कमी झाली की थांबले वारे आणि मग हळूहळू तिकडून इकडे उलट तीच परिस्थिती उलटी होते आणि हिंदी महासागराकडे वारे येऊ लागतात. कारण का, एकदा जून मध्ये सूर्य दक्षिण गोलार्धात जाऊ लागला आणि सप्टेंबर मध्ये तर त्यांनी विषुववृत्तही ओलांडला की आपला उत्तर भाग थंड व्हायला आहे. बरोबर. थंड झाला की हवा भरून म्हणजे जास्त भार, म्हणजे त्याला ओढायचं तर कारणच नाही. उलट इकडे इंडियन ओशनवर असणाऱ्या उबदारपणाचा परिणाम म्हणून जमिनीकडनं आता येऊ लागतात काय. तर 2 ब्रांचेस मध्ये पडतो, हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. पण परतीचा मान्सून जो म्हणतात की साऊथ इंडियात खूप पडतो. तर आता यामध्ये हे जे काही प्रोग्रेस म्हणूया आपण, म्हणजे एखादा पाऊस असा सगळीकडे एका वेळेला एखाद्या क्षेत्रात पडतो, एक तर आपलं क्षेत्रही मोठं आहे आणि येणाऱ्या पावसाचा जो काही वाटचाल आहे ती हळूहळू होणारी आहे. त्यामुळे इथे दिसतंय की 1 जून 5 जून ह्या तारखा आपल्याला माहिती आहेत. आता मुंबईत 10 जून 15 जून आणि इथे 15 जुलैला पाऊस. अशा पद्धतीने तो हळूहळू हळूहळू इथे हे थोडस डिस्ट्रीब्युशन जरा मोठं पण आपल्या कारणानं पुरेसं असं हे आहे. इथे हा आणि तो निळा झोन आहे, हा मुख्यतः 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पावसाचा. त्याचं कारण तेच, पर्वतीय भाग सगळं वारं उंचावर उचललं गेलेलं पाऊस पडतो आणि इथेही वेस्टर्न घाट्स हे काम करतात. त्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस जोरदार पडतो. त्यानंतर वारे पलीकडे जातात, तेही मावळामध्ये चांगला पाऊस देतात त्या मानाने. त्यामुळे हे जे डार्क क्षेत्र आहे हे आणि ह्याला छोटं लावतं हे सगळं 100 ते 200 सेंटीमीटर पावसाचं बऱ्यापैकी पाऊस पडतो. पीक पाण्यासाठी उत्तम. हिमालयाच्या पायथ्याजवळ वगैरे त्यातला जास्त आहे. नंतर हा मधला झोन सगळा आहे. यात मगाशी आपण बोललो तसं मध्य प्रदेशचा काही भाग, मैदानाचा काही भाग असा येतो हा. तर ह्याच्यात 200 पर्यंत पडतो, पण नाही तर हा सगळा भाग आहे हा साधारण 50 ते 100, 60 ते 100 असा पावसाचा आहे. आणि 60च्याही खाली, 60 सेंटीमीटरच्याही खाली हा तर पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. मराठवाड्याचा बराच प्रदेश त्यात येतो आणि इकडे हे वाळवंट आहे, तिथे पोहोचत असेल. त्यामुळे आणि हे लडाखच्या आधी सुद्धा हिमालयाच्या मेजर रांगा आल्यामुळे सगळा पाऊस त्याच्यावर. आणि लडाखमध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश, तिबेट पर्जन्य छायेचा प्रदेश, हिमालय अडवतो पाऊस सगळा आणि त्यामुळे कमी पावसाचे ते क्षेत्र आहे. असे हे साधारण टेंटेटिव्हली 4 झोन्स, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर एक पिक्चर यावं म्हणून हे दाखवलं की असं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. हे पण मोस्टली पावसाचं एक वैशिष्ट्य आहे की जसा तो कालकालानुसार येतो तसा पडताना सुद्धा हळूहळू त्याचं प्रमाण कमी जास्त बदललेलं आहे. पण त्यात काहीतरी सुसंगती आहे, तिथल्या रिजनल एकूण स्थितीचा विचार करतो. तर असं एकूण हे सगळं आहे. त्यांनी आता थांबते. खूप छान, खूप नकाशाने तुम्ही बंगाळला असाल किंवा काय हा जॉग्रफीचा क्लास होता का असं तुम्हाला वाटलं असेल तर मला नकाशाशिवाय हे कळणं शक्य नाहीये. माझी ती नकाशाशिवाय छान कळलंय. त्यामुळे मला नकाशे खूप वापरावेच लागतात, काही गरज नाही त्याला. या वर्षाकरता लेटेस्ट प्रेडिक्शन काय शेवटचं? ते दर 15 दिवसांनी बदलू पण शकतात, परिस्थिती जी काय बदलेल त्यानुसार. नाही, आता असं आहे की 90-91% पाऊस पडला, हा काही खूप कमी आहे. त्यामुळे फार आशा सोडण्याचं कारण नाही. आणि तरी सुद्धा पुन्हा तो मधला झोन जो आहे ना तिथे कमी होणार आहे.
म्हणजे मध्य प्रदेश आणि आपला सुद्धा मराठवाडा तर आहेच घेऊन चालू. विदर्भातही थोडा पाऊस कमी होईल. ती ब्रांच वीक आहे त्यामुळे. आणि त्यामुळे काही भागात आपल्याकडला पाऊस कमी होणार नक्की. पण नाही तर पाऊस बऱ्यापैकी पडेल, पण तो उशिरा पडेल. आता शेतकरी काय म्हणतील, ते काय केव्हा तरी करून उपयोग आहे त्याचा. आमचं सगळं चक्र बिघडलं ना. आम्ही पेरण्या करून पावलोय, त्याचं काय, ते वाया गेलं, ते कॉम्पेन्सेट करा, ते सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडलं सुद्धा एक शेतीचं जे चक्र आहे त्या चक्राशी ते सुसंगत नाही. मग त्यामुळे नुकसान होतच ना. पण उत्पादन जे आहे त्याचं पेरण्या ह्या प्री मान्सून आणि नंतर मान्सून असं करतात. हो हो. पण म्हणजे त्या पेरण्यांबद्दल सुद्धा चाललंय ना, मुख्यमंत्र्यांपासून लोक सल्ले देतात, करूच नका इतक्यात, येणार नाही इतक्यात. पण तो ऑगस्टच्या दरम्यान चांगल्यापैकी त्याचा प्रभाव दिसेल. जुलैमध्ये सुरू होईल असं आत्ताच